डॉक्टर स्मिता दातार लिखित कॅनव्हास या त्यांच्या कथासंग्रहातील एक कथा शिनेमा सादर करती पूर्वा धारप. मग काय शिरपती, काल मंजुळाबाई आली नव सपनात? सुपारी कातरून तिचा तोबरा भरत किसनराव खुशालून बोलते झाले. अरे लाजतोस काय गड्या वणी? बापई गड्यानं असले शोक करावे अधूनमधून. तब्येतीला चांगलं असते ते. 4 घटका मन बी निवांत होतंय. चिंता इसरायला गाणं बजावणं हवंच की. मन चंगा तो कटोरी में गंगा. मन मजेत असल तर 10 वावर जिमीन बी नांगरून होतीय बघ. भजन आणि तमाशा मार्गाला दोन्ही बी लागतं या गड्या. उंचेपुरे किसनराव अक्कडबाज गालमिशीत हसले आणि स्वयंपाकघरात चुलीवर चहा करणाऱ्या रखमाबाईंच्या आशेला उकळी फुटली. चिनी मातीच्या कपांमध्ये खरपूस दुधाचा चहा ओतून त्यांनी बाहेर न्यायला गड्याला हाक मारली. पाटलांच्या घरातली बाया माणसं इतरांसमोर ओसरीवर जात नसत. रखमाबाई 60 वर्षाच्या असल्या तरी वागणं बोलणं करणं अजूनही वाघिणीसारखं होतं त्यांचं. 40 माणसांचा स्वयंपाक अजूनही सुनांच्या आधी करायच्या. हसऱ्या वाटोळ्या चेहऱ्याच्या रखमाबाई अंगावर साजरे दागिने घालून वावरायच्या. आपलं आयुष्य आपण आनंदानं उपभोगलं पाहिजे असं मानणाऱ्या रखमाबाई गावातल्या बायकांपासून नाती सुनांपर्यंत सगळ्यात रमायच्या. पण सुनांना किसनराव आणि रखमाबाई दोघांनी डोईवरून पदर घ्यायला लावला नव्हता. 18 वर्षांच्या नातीला मिनीला सुद्धा तालुक्याला कॉलेजला घातलं होतं. सगळ्या बाजूनी डोंगरानं वेढलेल्या डोंगर गावात अजून विकासाचे वारे व्हायला लागले नव्हते. रखमाबाई मालकांचं श्रीपतीशी चाललेलं बोलणं ऐकून धन्य झाल्या. मोठ्या मनाचे आहेत त्यांनी. गाड्या माणसांच्या मनाला बी इतकं जपतात. नाती सुनांची आणि माझी बी हाऊसमौज करतात. मला बी लुगडी दागिनं बांगड्या वेण्या कशाला कमी करत नाही ती. शेतीत बी सल्ला घेतात माझा. आता तर मोठ्या बायांची शाळा काढली. त्या आड्या आणि बायांपेक्षा मी 2 अक्षरं वाचणारी तर थेट म्हणे तू आता शाळेची प्रिन्सिपल काय. रखमाबाई नवऱ्याच्या कौतुकात बुडून गेल्या होत्या. माझा जन्म यांना काय एवढ्या खेड्यात गेला. सासर माहेर दोन्ही घर खाऊन पिऊन सुखी. खेड्यात इतका जिमीन जुमला शेती गुरं ढोर की खेड्यात लाईटी नव्हती तरी हितच राहिलो. चांगले वाईट दिस बी बघितले. दुष्काळ पडला तेव्हा जिमिनीच्या पोटातून पाणी उपासलं. कर्ज झालं तेव्हा मालकांबरोबर नांगरायला बी उभी राहिले. आमच्या पोरांना शेती आवडली. त्यांनी बी शहराचं नाव नाही काढलं. आता लाईटी आल्या, विजेवर पंप चालले, कष्ट बी कमी झाले. पैका आला पण घराण्याचा आप सांभाळायला बायका भितूरच राहिल्या. रखमाबाई आतापर्यंत अनेकदा सांगून झालेली कहाणी दोन्ही सुनांना परत ऐकवत होत्या. पण हल्ली सिनेमा बघावासा वाटतो बघ. धान्य पाखडणाऱ्या सुना एकदम थांबल्या. रखमाबाईंना आवडणारा रेडिओ त्यांना माहित होता. त्यांची गाण्यांची आवड एकूणच करमणूक आवडणं सुनांना माहित होतं. पण सिनेमा? सुनांनी खुसखुसत तोंडाला पदर लावला. रखमाबाईंनी लहानपणी थोरातांची कमळा, संत तुकाराम, राजा शिवछत्रपती असे खेड्यातल्या तंबूत पाहिलेले सिनेमे त्यांना अजूनही आठवत होते. ती सत्रांना बंद पडणारी रेळ, तंबू थिएटरात चावणारे ढेकूण, बायकांसाठी लावलेल्या चिटाच्या पडद्यातून अस्पष्ट दिसणारं चित्र, सिनेमाच्या त्यांच्या आठवणी धुसरच होत्या. तरी त्या सिनेमानं गारुड केलं होतं त्यांच्या मनावर. ती हलणारी चित्र, त्यात उलगडणारी आपलीच वाटणारी गोष्ट, स्वर्गातल्या परीसारख्या दिसणाऱ्या नट्या, लग्न झाल्यावर मामांजींचा रोष पत्करून किसनरावांनी त्यांना एकदाच तालुक्याला नेऊन गाईड दाखवला होता. त्याच्या आठवणी रखमाबाईंनी काळजाच्या तळाशी दडपून टाकल्या होत्या. कारण किसनरावांना बाई माणसांनी हे छंद करू नयेत असं वाटायचं. मुलं मोठी व्हायला लागल्यावर रखमाबाईंना त्यांनी तंबू थिएटरात पण नेलं नव्हतं. आता तर सुना नातवंड आल्यावर मला सिनेमाला न्या असं म्हणणं पण वाईट दिसलं असतं. रेडिओ नुसतीच कानाची मक्तेदारी, ऐकणार तरी किती? नाही म्हणायला गेली 5 वर्ष टीव्ही आला होता घरात, पण तो अर्ध्याहून जास्त वेळा नादुरुस्त असायचा किंवा लाईट गेल्यामुळे बंद असायचा. चालू असला तरी पुरुष मुलं यांनाच तो जास्त पाहायला मिळायचा.
रखमाबाई मिनीच्या नव्या मोबाईलवर नटनट्यांचे फोटो बघून रंगीत बातम्या नातीकडून ऐकून समाधान मानायच्या. त्यातला सलमान खान रखमाबाईंना भलताच आवडला. एकदा पुरुष मंडळी बाहेर गेली असताना चुकून चालू असलेल्या टीव्हीवर हम आपके है कौन सिनेमा लागला आणि रखमाबाई देहभान विसरल्या. सलमानचे ते भावुक डोळे, अदबशीर नम्र वागणं, भावाशी बहिणीशी असलेली निष्ठा, नोकरांना प्रेमाने वागवणं, रखमाबाईंनी त्याला 100 पैकी 100 मार्क दिले. तो त्यांचा आदर्श हिरो झाला. हिंदी त्यांना फारसं कळलं नाही, पण मिनीच्या बडबडीनं गोष्ट पूर्ण कळली. इतक्यात किसनरावांची चाहूल लागल्यानं सगळ्या बायका आत पळाल्या आणि मिनीनं 7:30च्या बातम्या लावल्या. महिन्यातून एकदा घरी येणारी मिनी एका रविवारी आलेली असताना रखमाबाईंनी आपली इच्छा तिला बोलून दाखवली. मिनी, एकदा सलमान खानचा सिनेमा बघायचा हाय ग, पण कोणाला सांगू नकोस, मला वांगाळ म्हणतील की. साठी आणि म्हातारीची बुद्धी नाठी म्हणतील. तुझ्या त्या फोनवर दिसल का ग सिनेमा? आणि रखमाबाईंनी हम आपके है कौन विषयी मिनीशी चर्चा केली. त्या सिनेमाचं शूटिंग, लोकेशन, व्यक्तिचित्रण, थोडा भडकपणा त्या मत मांडत होत्या आणि मिनी अवाक होऊन ऐकत होती. मिनी म्हणाली सुद्धा आईला, काय निरीक्षण आहे ग आजीचा, किती आवड आहे तिला सिनेमाची. मिनीने आजीला सुचवलं, आजी, आपल्या गावात मोबाईल रेंज नसते, इंटरनेट पण नाही ग, म्हणून या फोनवर सिनेमा दिसणार नाही. पण आजोबांना सांग ना. गडी माणसांना तमाशा दाखवणारे आजोबा तुला सिनेमा न दाखवायला काय झालं? पण नवऱ्याची मतं रखमाबाईंना ठाऊक होती. सिनेमा एक करमणुकीचं साधन आहे. कधीतरी जीवनातलं तत्वज्ञान तो आपल्याला सोपं करून शिकवतो. 2 तास आपण एका वेगळ्या विश्वात वेगळ्या माणसांबरोबर आपली सुखदुःख वाटून घेतो. तो वाईट कशाला असेल? असं सांगून किसनरावांना समजावण्याचा प्रयत्न करून झाला होता. करमणूक पुरुषाला लागते आणि बाईला नाही, या रखमाबाईंच्या मुद्द्यावर मात्र किसनराव निरुत्तर झाले आणि पुढच्या आठवड्यात गावातल्या जत्रेत चित्रपट दाखवायचं त्यांनी कबूल केलं. त्यांच्या करारीपणामागच्या चांगुलपणाची रखमाबाईंना पुन्हा एकदा खात्री पटली. जत्रा सुरू झाली. आज रात्री सिनेमा म्हणून बाया बापड्या खुश झाल्या. देवळाबाहेर पांढरा शुभ्र पडदा टांगला होता. प्रोजेक्टर, ती चालवणारी माणसं, जय्यत तयारी होती. मंडळी नटून थटून सिनेमासाठी शनीच्या पारावर गोळा व्हायला लागली. किसनरावांनी आजच्या सिनेमाचं श्रेय रखमाबाईंना दिलं. चांगल्या गोष्टी बघितल्यानं कसे चांगले संस्कार होतात वगैरे आख्यान लावलं. रखमाबाईंचा जीव सुपा एवढा झाला आणि सिनेमा सुरू झाला. संत सखूबाई. रखमाबाईंचकड बऱ्याच जणींनी नाराजीचे उसासे सोडले. तरुण मंडळींनी अंधारात हळूच काढता पाय घेतला आणि रखमाबाई त्या पडद्यावर दिवीचा गलोल मारणारा देवर शोधत राहिल्या. जमिनीवर तरट टाकून बसल्यानं खडे टोचत होते. वारा सुटल्यानं संवाद नीट ऐकू येत नव्हते. पडद्यावर विठ्ठल दिसल्यावर भोळ्या बायकांनी हात जोडले आणि विठ्ठलाचं आगमन झाल्यावर लाईट गेल्यानं सिनेमानं राम म्हटला. बराच वेळ खटपट करून पिक्चर सुरू होईना म्हणून पांगापांग झाली. रखमाबाई मनातून नवऱ्यावर खूप चिडल्या. काय झालं जरा बायकोचं मन राखलं तर? मिनीला त्यांची व्यथा कळत होती. पण हार मानतील तर त्या रखमाबाई कसल्या? त्यांनी स्वतःच्या पैशानं सलमानचा सिनेमा बघण्याचं ठरवलं. घरातले उरलेले पैसे, भाऊबीज, पाडव्याची ओवाळणी, सगळी रक्कम एका मातीच्या सुगडात स्वयंपाकघरातल्या एका उंच घडवंचीवर जमा करायला लागल्या. किसनरावांना फसवणं त्यांना आवडत नव्हतं. त्यांच्यावर रखमाबाईंचा भरोसा होता, विश्वास होता. पण इतकी वर्ष वाट पाहूनही या एका गोष्टीत किसनराव ऐकायलाच तयार नव्हते. रखमाबाईंची पिगी बँक भरत आली होती. इतक्यात महिला साक्षर वर्गातल्या तानीची मुलगी आजारी पडली. तिला तालुक्याला हॉस्पिटलमध्ये हलवावं लागलं. तानी आधीच पाटलांच्या कर्जात होती. किसनराव व्यवहाराला पक्के होते. किसनरावांनी तानीला तालुक्याला जायला बैलगाडी फक्त जोडून दिली. रखमाबाईंना राहवलं नाही. पैशाचं सुगड त्या गुपचूप तानीला देऊन आल्या. पण आता त्या गप्प गप्प राहायला लागल्या.
आपण आयुष्यभर काय काय केलं याचा त्यांना विचार पडायला लागला. कुणाकुणाची मर्जी राखण्यात आयुष्य गेलं. सासरच्यांना, माहेरच्यांना, नवऱ्याला, मुलांना खुश ठेवण्यासाठी धडपड केली. मालक चांगले आहेत, पण माझ्यासाठी त्यांची मतं ते बदलत नाहीत. ते तमाशाला जातात, ते मला आवडत नाही. कधी मधी कंट्री पितात, ते बी मला आवडत नाही, पण मी घेते की समजून. हरीनंतर पाठोपाठ 4 वेळा पोट पडलं, पण किसनरावांना अजून एक मुलगा हवा म्हणून समद सहन करत राहिले. नवऱ्याच्या प्रेमापोटी. माझंच चुकलं. कुठलाही विषय कधी लावून धरला नाही मालकाकडं. आता पुन्हा प्रयत्न करायचा. घेतील ते समजून. त्यांच्याशिवाय हाय कोण मला? त्यांच्या मनात आलं आणि रात्री रखमाबाईंनी विषय काढला. जी काहीतरी मागावं वाटतं या. किसनरावांचे पाय दाबत त्या म्हणाल्या, बोला की काय हवं राणी सरकारना? रखमाबाई घाईनं म्हणाल्या, मला सिनेमा बघायचा आहे. एवढंच? आणू की परत गावात? किसनराव गडगडले. नाही, तसला नाही. शहरात जाऊन बघायचंय. मिनी बघती तसा, सलमान खानचा. रखमाबाई एका दमात बोलल्या. काय डोसकं फिरलं का तुमचं? हिंदी सिनेमा वांगाळ असतो, त्यात तो शर्ट काढणारा सलमान खान. बच्चनचं तरी म्हणायचं. काय तुमचे भिकेचे डोहाळे? किसनराव तापले. तुम्हाला काय ठाव, सलमान की बच्चन? बच्चन बघणारे चांगले नि सलमान बघणारे वांगाळ. कला असती ती. रखमाबाई नरमाईनं म्हणाल्या. शहरात जातो आम्ही आणि ढोल उघडा असतात आमचे. लोकांनी ऐकलं तुम्हाला सलमान खानचा सिनेमा बघायचा हाय तर याड्यात गत होईल तुमची बी नि आमची बी. मिनी हे असलं डोक्यात भरवत असेल तर तिला बी घरी बसवा. किसनरावांनी कोस बदलून विषयाकडे पाठ फिरवली. रखमाबाई खिडकी बाहेर बघत डोळ्यातल्या चांदण्या टिपत राहिल्या. एकदा मिनी सुट्टीला आलेली. आजीचीही तगमग तिच्या लक्षात आली. मळणीसाठी सगळे पुरुष शेतावर राहायला गेलेले. मिनीनं रखमाबाईंचं स्वप्न जागवलं. मिनीची आई, मिनी आणि रखमाबाई बसने शहरात आल्या. घरात मागे राहिलेल्या सुनेनं पण सगळं पोटात ठेवलं. मामी आजारी आहे असा मामाचा अर्जंट सांगावा आला म्हणून तिघी शहरात गेल्या अशी लोणकडी थाप चौघींनी घुटवून ठेवली. मिनीचा पॉकेट मनी आणि दोन्ही सुनांची गंगाजळी असं भांडवल जमलं. रखमाबाईंना अजूनही वाटत होतं, हे दिव्य केल्यावर तरी मालक समजून घेतील. माझी सिनेमाची ओढ त्यांना कळेल आणि मालक मुळीच रागवायचे नाहीत. शहरातला तो दिवस रखमाबाईंचा होता. अशा झकपक थिएटरमध्ये त्या पहिल्यांदाच आल्या होत्या. गारगार हवा, मऊ सीट, छतातून त्यांच्याकडेच बघणारे लुकलुकणारे दिवे. मिनीनं आज त्यांना ठेवणीतली साडी नेसायला लावली होती. सुनेनं गजरा माळून दिला होता. रखमाबाईंच्या आशेला उजळणारा अंधार झाला आणि पडद्यावर रेल्वेच्या पटरीवर आली गोड मुन्नी. ती भारतातच राहिली आणि तिची आई दूर पाकिस्तानला गेली. ट्रेन सुटली आणि रखमाबाईंचा काळजाचा ठोकाच चुकला. मुन्नी, त्यातून तिला बोलता येत नाही आणि अवतरला सलमान. त्याचं ते हनुमान भक्त, संस्कारी, भोळं रुपडं. त्यानं मुन्नीला तिच्या गावी न्यायला केलेली धडपड, हाणामाऱ्या. रखमाबाई सलमान बरोबर पाकिस्तानात पोहोचल्या. त्याच्या वतीनं रडल्या, पाकिस्तानी सैनिकांशी भांडल्या देखील. 3 तास त्या फक्त सलमान बरोबर होत्या. शेवटी मुन्नी जखमी सलमानच्या मागे मागे काटेरी कुंपणाजवळ आली आणि तिची मिठी जणू त्यांच्या पायांना पडली. त्यांच्या नाकाचा शेंडा लाले लाल झाला, गळा भरून आला. मिनी कौतुकानं त्यांच्याकडे बघत होती. मिनीला त्या धुंदीतच बसमधून त्यांनी टाटा केला. रखमाबाईंनी सुनेबरोबर घरात पाऊल टाकलं आणि समोर किसनराव, सुनेचा भाऊ आणि मुलं. सगळे ओसरीवर त्यांची खबर घेणार तोच किसनराव कडाडले. नाही ते बोलले. करत्या मुलांसमोर, सुनेच्या भावासमोर झालेल्या अपमानानं रखमाबाई पोळल्याच. पण नवरा आपल्याला मोठ्या मनानं माफ करेल असा नवऱ्यावर कुठेतरी जो थोडाफार विश्वास होता तोही पार करपून गेला. आपलं नवऱ्याच्या पायी संपूर्ण समर्पण आज तोकडं पडलं. एकाही चुकीला माफी नाही.
सीता, द्रौपदी, अहिल्या यांचं पोथीतलं दुःख आज थेट मनाला भिडलं. रखमाबाईंनी किसनरावांशी अबोला धरला. त्या महिला साक्षर वर्गावर लक्ष द्यायला, आयाबायांची दुःख जाणून घ्यायला लागल्या. या बायकांना तर शेतीनी घर शिवाय काही आयुष्यच नाही, कसला विरंगुळा नाही. घरादारानं यांना कायम धारेवर धरल्यानं, माझ्या आनंदानं तत्वान काळ केलं. या बायांना आनंद कसा देता या विचारांनी त्यांना पछाडलं. किसनरावांना हल्ली एकटं एकटं वाटत होतं. रखमा पूर्वीसारखी बोलत नव्हती. सुना भिवून असायच्या. रखमाबाईंच्या आनंदी शिंपणा अभावी घर सुन्न झालेलं. मिनीनं आजोबांचं बौद्धिक घेतलं होतं. करमणूक बायकांना पण हवी. एक व्यक्ती म्हणून एकमेकांच्या आवडीचा आदर करायला पाहिजे. मिनीचे विचार त्यांना कळत होते, पण माझं चुकलं म्हणायला जीभ वळत नव्हती. आज किसनराव टीव्हीवर ताज्या बातम्या पाहत होते. निवेदिका सांगत होती, आज महिला दिनानिमित्त आम्ही अशा 6 महिलांना भेटवतोय ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदा सिनेमा पाहिला. त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा करमणूक आली. त्याचं श्रेय जातं रखमाबाई पाटील यांना. आणि पडद्यावर नऊवारी नेसून अंगभर पदर घेतलेल्या साक्षर वर्गातल्या 6 जणी रखमाबाईंबरोबर उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. आत्मविश्वासाचं तेज रखमाबाईंच्या चेहऱ्यावर झळाळत होतं आणि किसनराव ते दृश्य पाहून धोत्राच्या सोग्यानं डोळे टिपत होते. धन्यवाद.